भाजप नेते अनिल बोंडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना अनिल बोंडे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय। तिवसामधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी खालच्या भाषेत टीका केली। अनिल बोंडेंच्या विधानामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना अनिल बोंडे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय। तर बोंडेंच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते। अनिल बोंडे यांनी एक मोठं विधान केलंय। यशोमती ठाकूर यांच्यावरती टीका करताना खरं तर त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं आणि याच वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या जात आहेत। यशोमतीजी, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे। अनिल बोंडे यांनी एक विधान केले, त्यांची जीभ कुठेतरी घसरल्याचं पाहायला मिळतंय। तिवसामधील कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय, तुमची पहिली प्रतिक्रिया? अनिल बोंडे शिक्षित आहेत की अशिक्षित आहेत? ते अमरावती जिल्ह्याची एक संस्कृती आहे आणि अमरावती जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या विचाराने पावन झालेला जिल्हा आहे। त्या जिल्ह्यामध्ये एका खासदारांनी इतक्या खालच्या दर्जावर बोलावं हे त्यांना न शोभेचं आहे। आणि राहिला विषय संस्कृतीचा, तर आता ह्यांची पोरं जी आहे, डॉक्टर बोंडेचा जो पोरगा आहे तो अमेरिकेमध्ये तिथे सेटल झालेला आहे। त्याला काही देशात त्यांनी ठेवलं नाही। त्यांनी त्याच्या पोराला देशात का ठेवलं नाही हे खरं त्यांनी सांगितलं पाहिजे। आणि इतक्या खालच्या दर्जावर जाऊन हे लोक जर बोलत असतील आणि करत असतील तर आता याच्यावर माझ्यासारख्या व्यक्तीने रिॲक्ट करणं, काय रिॲक्ट करायचं? अशोभनीय वक्तव्य एखादा डॉक्टर माणूस करतो आणि समाजामध्ये भडकाऊ भाषण करतो। खरं डॉक्टर बोंडेला जी खासदारकी मिळालेली आहे ती भडकाऊ भाषण देण्यासाठीच मिळालेली आहे। त्यांचं दुसरी काही क्वालिफिकेशन त्या ठिकाणी नाही आहे। भडकाऊ भाषण द्यायचं, लोकांना चेतवायचं, दंगली घडवायच्या आणि अशांतता निर्माण करायची। काय करायचंय ती जनता करेल ना। त्यांच्या जनतेने त्यांना नाकारलं, वरुडमध्ये त्यांना नाकारलं आणि त्यांनी तिथे नासोडा केला म्हणून नाकारलं, ही फॅक्ट आहे। आता डॉक्टर बोंडेंनी शिक्षित माणसासारखं राहावं की अशिक्षित माणसासारखं बोलावं, नागरिकासारखं, बेजबाबदार नागरिकासारखं बोलावं की जबाबदार नागरिकासारखं राहावं? आणि जबाबदार असेल तर पोरगं बोलव म्हणा जायचं, दुसऱ्यांचा काय बोलतोय? यशोमतीजी, आपण खरं तर बघतोय बोंडेंचं हे विधान आहे, या विरोधात तुम्ही कोणती तक्रार दाखल करणार आहात का? नाही, आता काय कराल मला माहिती नाही, काँग्रेस कमिटी काय विचार करते त्याच्यावर। कारण तुमच्या फोनवरच मला त्यांनी हे इतकं घाण बोललेले असं कळलंय। तर ते जे काय बोलायचं आहे, जे काय करायचं आहे ते काँग्रेस कमिटी करेल। मी काही तशी खुन्नसवाली नाही आहे आणि ती आमची संस्कृती नाही आहे। तर काँग्रेस कमिटी निर्णय घेईल त्याचा। अशोभनीय वक्तव्य डॉक्टर बोंडे सातत्यानं करतात, अमरावती जिल्ह्याचं वातावरण खराब करतात आणि अमरावती जिल्ह्यामध्ये काय होणार आहे ही येत्या निवडणुकांमध्ये त्यांना दिसणारच आहे। यशोमतीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।